लोकांना आता भौतिक सुखसोयींमुळे जो स्ट्रेस वाढलेला आहे, आय टी क्षेत्र असेल, मुलं असतील, गृहिणी असतील, कामगार वर्ग असेल, व्यावसायिक असतील, तर यांना तो स्ट्रेस मॅनेज होत नाही. तो मॅनेज होण्यासाठी आपण आयुर्वेदानुसार कसं त्यांना आपण नियमावली देऊ शकतो आपण? स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आयुर्वेदाने शिरोधारा खूप छान एक उपाय सांगितलेला आहे. शरीराला स्नेह पुरवला पाहिजे, म्हणजे रोज सकाळी गाईचं तूप असेल, नारळाचं तेल असेल, हे आपण घेतलं पाहिजे आहे. तसंच प्राणायाम करणं, ओंकार साधना करणं, भ्रामरी प्राणायाम करणं, या गोष्टी आपण केल्या पाहिजे. प्रत्येक घरातली एखादी व्यक्ती तरी चिडचिडी असते. त्याला वाटतं की ती चिडचिड ती बरोबरच आहे. हां, पण त्याला हे समजून सांगण्यासाठी आपण काय म्हणजे काउन्सिलिंग वगैरे असं सर, काय? त्या रागाला, त्या तिरस्काराला कसं मॅनेज करायचं हे आपण नक्कीच काही टूल्स देऊन त्यांना शिकवू शकतो. अगदी सोपी ओंकार साधना आहे आणि भ्रामरी प्राणायाम आहे. याचे मी खूप छान प्रयोग बघितले आहेत, अनुभवले आहेत माझ्या क्लिनिकमध्ये. माझ्याकडे एक आजी येत होत्या 60 वर्षाच्या. आजींना दर महिन्याला हॉस्पिटलला ॲडमिट करायला लागायचं ॲसिडिटीसाठी. इतकी त्यांना हायपर ॲसिडिटी होती. तर त्या आल्यानंतर आपण जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतली तर हिस्ट्रीमध्ये कळलं की आजींना स्ट्रेस खूप आहे आणि आजींच्या स्ट्रेसचा ट्रिगर जो होता तो त्यांच्याच घरामधली एक व्यक्ती होती. तर त्या व्यक्तीला पाहिलं, त्या व्यक्तीशी भांडण झालं की आजींची ॲसिडिटी शूट व्हायची. तर आजींना आपण औषधांबरोबर शिरोधारा दिली आणि त्यांना ओंकार साधना आणि त्यानंतर हा जो राग आहे हा मॅनेज कसा करायचा यासाठी काही टूल्स आपण त्यांना शिकवले. 1 महिन्यापर्यंत आजी व्यवस्थित फॉलोअप दिला. सगळ्या ज्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि साधारणतः 3 महिन्यापर्यंत आपण त्यांना औषधं दिली. त्यानंतर तर दंतधावनाबद्दल आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे की कटू, तिक्त आणि कषाय हे 3 रस आपण वापरले पाहिजेत दात घासण्यासाठी. तर मुळात ह्या रसांनी बनलेलं दंतमंजन आपण ते वापरलं पाहिजे आहे. कवल आणि गंडूश म्हणजे आजकाल प्रचलित असलेलं ऑइल पुलिंग, तर त्याच्याने सुद्धा ओव्हरऑल तुमचं शरीर डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. आनंदाचा शोध घेणाऱ्या माझ्या प्रियजनांनो, मी राजेश वाळके, माइंडसेट ट्रान्सफॉर्मेशन कोच, NLP आणि हिप्नॉसिसद्वारे 75,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवलेलं आहे. तर आपण आपल्या चॅनलला आमंत्रित केलेलं आहे आयुर्वेदाचार्य डॉक्टर वैशाली पाटील यांना. नमस्कार सर, मी आभारी आहे तुम्ही मला आज इथे बोलवलं यासाठी. धन्यवाद. तर आपण आयुर्वेद आणि मानसव्याधी याबद्दल चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे पाहायचा आहे, कारण आज आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमुळे कसं परिवर्तन होऊ शकतं ते आज आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर वैशालीताई. तर डॉक्टर वैशालीताई, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की आयुर्वेदाबद्दल आपल्याला काही जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही काय सांगाल? नक्कीच सर. आयुर्वेद या शब्दाची आपण आधी व्याख्या बघूयात. आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे ज्ञान. आयुष्य जगण्याचं ज्ञान ज्या शास्त्रामध्ये आहे त्याला आपण आयुर्वेद म्हणतो. तर आयुर्वेदामध्ये स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ कसं राहावं आणि आजारी व्यक्तीला आरोग्य कसं प्राप्त करून द्यावं याचं विवेचन छान पद्धतीने केलेलं आहे. आयुष्य आपल्याला आयुर्वेदाने कसं अगदी चांगल्या पद्धतीने घालवता येईल त्यासाठी मला असं वाटतं की प्रेक्षकांना हे ऐकायला आवडेल की आयुर्वेदाचं प्रयोजन काय आहे. आयुर्वेदामध्ये सर वात, पित्त, कफ या 3 प्रकृती आणि पंचतत्व, पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या हे आधारस्तंभ आहेत चिकित्सा करण्याचे किंवा स्वस्थ राहण्याचे. मग हे आपण स्वस्थ कसं ठेवू शकतो यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या सांगून ठेवलेली आहे, ऋतुचर्या सांगून ठेवलेली आहे. दिनचर्या म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत तुमच्या आहाराचं, विचारांचं कसं नियोजन केलं पाहिजे आहे त्याचं मार्गदर्शन म्हणजे दिनचर्या. आणि प्रत्येक ऋतूमध्ये आहारामध्ये काय बदल केला पाहिजे, कपड्यांमध्ये काय बदल केला पाहिजे, व्यायामामध्ये काय बदल केला पाहिजे याचं सविस्तर वर्णन ऋतुचर्येमध्ये सांगितलेलं आहे. तर आयुर्वेदामध्ये सर दिनचर्येबद्दल खूप छान लिहून ठेवलेलं आहे. तर दिनचर्या ही सकाळी उठण्यापासून सुरू होते. तर आयुर्वेदामध्ये ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे असं सांगितलं आहे. पण सर्वसाधारण जर पाहिलं तर लोकांना सकाळी उठणं अशक्य होतं.
तर आपल्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल की आपण त्याच्यासाठी काय प्रयत्न करू शकतो किंवा खूप छान प्रश्न आहे सर. ब्रह्ममुहूर्ताला उठण्यासाठी तुमची तयारी ही आदल्या दिवशी झाली पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं रात्रीचं जेवण जे आहे ते सूर्यास्ताच्या वेळेला झालेलं हवं आणि साधारणतः 10:30पर्यंत 10-10:30पर्यंत तुम्ही झोपायला हवं. हे जर प्रयोजन तुम्ही प्लॅनिंग केलेलं असेल तरच तुम्ही सकाळी 5:30 किंवा 5 वाजेपर्यंत उठू शकतात. तरी सर्वसाधारण आता लोकांना घरी यायलाच 7, 8, 9 वाजतात किंवा 10 वाजतात. तर मग अशा लोकांसाठी तुम्ही काय उपाय सांगाल? छान प्रश्न आहे सर तुमचा. हे बरोबर आहे की प्रॅक्टिकली सगळ्यांना सकाळी उठणं पॉसिबल होत नाही, कारण प्रत्येकाच्या झोपण्याच्या वेळाच आता इतक्या उशिरा झालेल्या आहेत की ती झोप पूर्ण झालेली नसते आणि एनर्जी तुम्हाला वाटत नाही सकाळी उठल्यानंतर पण. तर त्यासाठी आपण आदल्या दिवशी त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. रात्रीचा जो आहार आहे आपला तो हलका असला पाहिजे, कारण असंही आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी रात्री तशा काही तरी नसतात. हलका म्हणजे कसा तरी? हलका म्हणजे सर आता तुम्ही साधारणतः सूर्यास्ताच्या वेळेला जेवण घ्यायला हवं. तर रात्री लिक्विड डाएट जसं सूप असेल, मुगाची खिचडी असेल, मुगाचे धिरडे असतील, तर या पद्धतीचा हलका आहार आपण घेऊ शकतो. आणि मोबाईल सगळ्यात महत्त्वाचा आहे की तो 9 वाजेला आपण स्क्रीन आपलं बंद ठेवलं पाहिजे. स्क्रीन टायमिंग रात्रीचं आपण कमी केला पाहिजे आहे आणि 10-10:30पर्यंत आपण झोपायला जायला पाहिजे आहे. जसं की आयुर्वेद आणि मानसिक व्याधींवर आपण बोलतोय, म्हणजे मनावर सुद्धा बोललंच पाहिजे. तर ही पॅथी मनावर काम करते का? सर तेच आता दिनचर्येचा आपण एक एक विषय समजून घेताना याच्यावर नक्कीच बोलूयात. तर दिनचर्येमध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आयुर्वेदाने काय सांगितलं की मग काय करायचं, आपण उठलो आता ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर तिथे आपल्याला साधना केली पाहिजे आहे. आपल्याला तिथे आपल्या दिवसाची सुरुवात आपण कृतज्ञतेने केली पाहिजे आहे. ज्या ईश्वरी शक्तीने आपल्याला उठवलेलं आहे तिच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपल्या आईवडिलांप्रती, गुरुजनांप्रती, आपल्या सद्गुरूंप्रती, ज्या व्यक्तींनी आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मदत केलेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मग याच्याने काय होईल? याच्याने आपल्या मनाकडे सत्वगुणाची वृद्धी होते. जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा साहजिकच आहे आपल्याकडे सत्वगुणाची वृद्धी होते. तुमचं हृदयचक्र हळूहळू ओपन व्हायला सुरुवात होते. तर आणि त्यानंतर कुठलं तरी नामस्मरण करावं. रामरक्षा स्तोत्र आहे, भीमरूपी स्तोत्र आहे, या स्तोत्रांचं पठण करावं. इथे लोकांकडे वेळ नाही आहे, तर कमी वेळेमध्ये आपण आयुर्वेदा कसं त्याला आपण प्रभावीपणे त्याच्या आयुष्यात आणू शकतो? सर आता मी जी प्रोसेस सांगितली तुम्हाला ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता, अगदी 5 ते 10 मिनटाची ही प्रोसेस आहे. तर तेवढा वेळ तर आपण नक्कीच काढू शकतो. आणि त्यानंतर प्राणायाम करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही कमीत कमी 20 मिनटं तरी काढा, कारण की सकाळचे तुम्ही हे जर 1-2 तास मॅनेज केले तर इथनं तुम्हाला जी मिळणारी ऊर्जा आहे ती पूर्ण दिवसभर तुमचा आनंदी कसा जाईल, उत्साहाने कसा जाईल, याच्यासाठी ती कामात येते. तर तेच आपण कंटिन्यू करूयात परत की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. तुमचं दिवसभराचं इंटेन्शन तुम्ही या वेळेमध्ये सेट करा. तुमच्याकडे जर प्लॅनिंग असेल की आज दिवसभरात मला काय काय करायचं असेल, तुमच्या वेळेचं नियोजन तुमच्याकडे असेल, तर तुम्ही नक्कीच वेळ तिथे वाचवू शकतात. हा, पण असं म्हटलं जातं किंवा एक कन्सेप्ट लोकांच्या डोक्यात बसला आहे की आयुर्वेदकडे जायला लोक, म्हणजे आता प्रमाण खूप वाढलं आहे पण वेळ लागतो. कोणतीही गोष्ट आयुर्वेदामध्ये जर एखाद्या आजारावर असेल किंवा काही चुकीच्या सवयी असतील किंवा एखादा माणूस चिडचिडा असेल, राग असेल, तर अशा व्यक्तींना जर ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं तर बराचसा वेळ निघून जातो, म्हणजे खूप वेळ जातो. असं एक सर्वसामान्यांच्या मनामधला हा प्रश्न आहे. तर काय सांगाल तुम्ही यावर? हो बरोबर आहे सर. साधारणतः आयुर्वेदाकडे मुळात व्यक्ती किंवा रुग्ण येतात ते खूप ठिकाणी फिरून आलेले असतात आणि आजार जे घेऊन येतात आमच्याकडे ते खूप क्रोनिक अवस्थेमध्ये आलेले असतात. त्यांचे लाईफस्टाईल असेल, त्यांचा आहार असेल, त्यांची जीवन जगण्याची शैली असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर आम्हाला काम करायला लागतं. आणि असं नाही, आता आयुर्वेदातही मेडिसिन देण्याचे जे वेज आहेत तर ते फास्ट आहेत. आता पोटॅन्सी औषधांच्या वाढवून त्याच्यावर संस्कार
उपचार करून औषधं दिली जातात, तर फास्ट रिझल्टही मिळताना दिसतात. तसंच मर्मचिकित्सा आहे, विद्धकर्म आहे, अग्निकर्म आहे, तर यासारख्या सपोर्टिव्ह थेरपीज पण आहेत. तर त्याच्या साहाय्याने सुद्धा आपण पटकन रिझल्ट देऊ शकतो. पण मुळात सर, आजार बरं करण्यासाठी त्या व्यक्तीचा आहार म्हणजे अग्नी संस्था त्याची सुधारणं हे आयुर्वेदाचं बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि लोकांना कसं असतं सर, की गोळी खाऊन पटकन आम्हाला बरं करा ही एक सवय असते, पण तसं होत नाही सर. त्याचं लाईफस्टाईल आपल्याला चेंज करायला लागतं. इतक्या दिवसांचा संस्कार त्याला असतो की ह्याच पद्धतीने जेवण करायचं, जेवणाच्या वेळा पाळायच्या नाही, कधी व्यायाम केला कधी केला नाही, कधीही वाटेल त्या पद्धतीने झोपायचं, झोपेच्या वेळा फिक्स नसतात. तर हे क्विक फिक्स असं नसतं सर. त्यासाठी तुम्हाला आम्ही एक साचा बनवून देतो की सकाळी तुम्ही कधी उठलं पाहिजे आहे, नाश्ता काय केला पाहिजे, जेवण कधी केलं पाहिजे, पित्ताचा काळ कुठला आहे, त्या काळात शक्यतो तुम्ही आहार घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही व्यायाम कुठले केले पाहिजे आहेत, तुमच्या प्रकृतीप्रमाणे कुठला व्यायाम तुम्हाला सूट होईल, प्राणायाम आपण सांगतो. आणि विशेष म्हणजे त्यांच्या भावनांचं मॅनेजमेंट कसं करायचं, स्ट्रेसचं मॅनेजमेंट कसं हे करायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे. हो सर, तर हे एज्युकेशन आपण त्यांना देतो. आणि फक्त औषधच असं नाही, तर होलिस्टिक अप्रोचने आपण त्या व्यक्तीकडे बघतो, त्या रुग्णाकडे बघतो आणि त्यांना त्यातून बाहेर काढून तो परत या आजारामध्ये परत येणार नाही ही व्यवस्था आपण करतो. खूप चांगली माहिती देता. पण मला असं वाटतं की मॅक्झिमम जे प्रॉब्लेम आहेत लोकांचे, जे मला प्रेक्षक कायम विचारतात की सर, झोपेसाठी आयुर्वेद कसं काम करतं, कारण झोपेसाठी वेगवेगळे चूर्ण घ्यावे लागतात किंवा ते दररोज घ्यावे लागतात, मग त्यांना त्याचाही कधी उपयोग होत नाही. तर अशा व्यक्तींसाठी तुम्ही काय सांगाल? हो सर, बरोबर आहे. आमच्याही क्लिनिकमध्ये चॅलेंजिंग असतं हे लोकांसाठी. झोपेचा प्रश्न बऱ्याच वेळा असतो लोकांना. तर त्यासाठी आयुर्वेदाने पादाभ्यंग नावाची गोष्ट सांगितलेली आहे. पादाभ्यंग म्हणजे तळपायाला रोज तेल लावणं, तूप लावणं. जर तुम्ही तळपायाला रोज काशाच्या वाटीने म्हणा, शक्य नसेल तर हाताने जरी मसाज केला, तेल लावलं, तेल जिरवलं, तर शरीरातला वात शांत होतो आणि झोप येण्यासाठी मदत होते. तसंच छोटे छोटे उपाय जसे नस्य करणं आहे, नस्य म्हणजे नाकामध्ये गाईचं तूप टाकणं किंवा अणुतेल आहे, अशी वेगवेगळी सिद्ध केलेली तुपं किंवा तेलं नाकामध्ये टाकणं किंवा नाकाला आतून तेल लावणं, तूप लावणं, कानाला तेल लावणं, म्हणजे जेणेकरून शरीरामधला वात कमी होईल, स्नेहांश वाढेल, हे उपाय जर आपण केले. तसंच पुन्हा मी आहारावर येईल. संध्याकाळचं जेवण हलकं घेणं, संध्याकाळी थोडी प्राणायामाची प्रॅक्टिस करणं, ओंकार साधना करणं, भ्रामरी प्राणायाम करणं, या गोष्टी जर आपण केल्या तर झोप लागण्याची जे प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, ते बऱ्यापैकी कमी होते. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की जे काही लोकांना आता या भौतिक सुखसोयींमुळे जो स्ट्रेस वाढलेला आहे, आय टी क्षेत्र असेल, मुलं असतील, गृहिणी असतील, कामगार वर्ग असेल, व्यावसायिक असतील, तर यांना तो स्ट्रेस मॅनेज होत नाही आहे. तर बरोबर. तो मॅनेज होण्यासाठी आपण आयुर्वेदानुसार कसं त्यांना आपण त्यांच्या नियमावली देऊ शकतो आपण? छान प्रश्न आहे सर तुमचा. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आयुर्वेदाने शिरोधारा खूप छान एक उपाय सांगितलेला आहे. तर शिरोधारा आपण करून घेतली पाहिजे आहे. त्यानंतर शरीराला स्नेह पुरवला पाहिजे, म्हणजे रोज सकाळी गाईचं तूप असेल, नारळाचं तेल असेल, हे आपण घेतलं पाहिजे आहे. तसंच प्राणायाम करणं, ओंकार साधना करणं, भ्रामरी प्राणायाम करणं, या गोष्टी आपण केल्या पाहिजे आहेत. याच्यावरून एक छान केस मला आठवते माझी. माझ्याकडे एक आजी येत होत्या 60 वर्षाच्या. आजींना दर महिन्याला हॉस्पिटलला ॲडमिट करायला लागायचं ॲसिडिटीसाठी, इतकी त्यांना हायपर ॲसिडिटी होती. तर त्या आल्यानंतर आपण जेव्हा त्यांची हिस्ट्री घेतली, तर हिस्ट्रीमध्ये कळलं की आजींना स्ट्रेस खूप आहे आणि आजींच्या स्ट्रेसचा ट्रिगर जो होता तो त्यांच्याच घरामधली एक व्यक्ती होती. तर त्या व्यक्तीला पाहिलं, त्या व्यक्तीशी भांडण झालं की आजींची ॲसिडिटी शूट व्हायची. तर आजींना आपण औषधांबरोबर शिरोधारा दिली आणि त्यांना ओंकार साधना आणि त्यानंतर हा जो राग आहे हा मॅनेज कसा करायचा यासाठी काही टूल्स आपण त्यांना शिकवले. 1 महिन्यापर्यंत आजी व्यवस्थित फॉलोअप दिला. सगळ्या ज्या ज्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या त्या गोष्टी त्यांनी केल्या आणि साधारणतः
3 महिन्यापर्यंत आपण त्यांना औषधं दिली. त्यानंतर आजपर्यंत त्या आजी अगदी व्यवस्थित आहेत. भांडणं जरी झाली तरी ते हँडल कसं करायचं याचं प्रशिक्षण त्यांना आपण दिलं आणि त्या व्यवस्थित आता सगळं हँडल करतात आणि आतापर्यंत एकदाही त्यांना ॲडमिट करायला लागलेलं नाही आहे. मेन हाच म्हणजे प्रॉब्लेम प्रत्येक घरामध्ये आहे. प्रत्येक घरातली एखादी व्यक्ती तरी चिडचिडी असते. तर मग इतर लोकांनी ते कसं मॅनेज केलं पाहिजे किंवा त्याला ते कळतच नाही की आपण त्याला वाटतं की ती चिडचिड ती बरोबरच आहे. हां, पण त्याला हे समजून सांगण्यासाठी आपण काय म्हणजे काउन्सिलिंग वगैरे असं सर, काय करता येतं का? काउन्सिलिंगमध्ये कसं आहे सर, आपण समोरच्या व्यक्तीवर आपण काम करायचंच नाही आहे. काम जे करायचं ते आपल्यावर करायचं किंवा आपल्याकडे जो व्यक्ती आलेला आहे ही समस्या घेऊन आपण त्यालाच सांगतो उपाय किंवा जे काही करायचं आहे ते त्याला करायचं आहे. कारण की आज ती व्यक्ती आहे, उद्या तो दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येईल. असं आपण सगळ्याच व्यक्तींना सुधारण्यासाठी तर उपाय नाही करू शकत. हां, पण आपण आपल्यामध्ये काय बदल करून घेऊ शकतो, त्या रागाला, त्या तिरस्काराला कसं मॅनेज करायचं हे आपण नक्कीच काही टूल्स देऊन त्यांना शिकवू शकतो. अगदी सोपी ओंकार साधना आहे आणि भ्रामरी प्राणायाम आहे. याचे मी खूप छान प्रयोग बघितले आहेत, अनुभवले आहेत माझ्या क्लिनिकमध्ये. तर यानंतर तुमची जो रागाचा स्पाईक असतो तो हळूहळू कमी होतो आणि त्या व्यक्तीच्या बोलण्याचा एवढा त्रास तुम्हाला होत नाही. हां, पण त्या व्यक्तीला हे कळालं पाहिजे की आपला राग आपण कंट्रोल केला पाहिजे किंवा याच्यावर आपण काहीतरी उपाय केले पाहिजेत, तरच तो आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. बऱ्याचदा असं होतं की तो राग त्यांना बरोबर वाटत असतो की मी जे ओरडतोय ते बरोबरच आहे. कुठेतरी नंतर त्यांना हळूहळू म्हणजे कुठेतरी बीपीचा त्रास चालू होतो, नंतर जे काही श्वसनाचे त्रास चालू होतात, मग औषधं चालू होतात, तेव्हा त्यांना समजायला लागतं. तर त्याच्या आधी आपल्याला काही त्याच्यावर उपाय सांगता येतील का? हो सर, नक्कीच आपल्याला याच्यासाठी उपाय सांगता येतात. पहिले तर तो ज्या वेळेला आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण त्याला शिरोधारा करू शकतो. नस्य ही आयुर्वेदात एक चिकित्सा सांगितलेली आहे, आपण त्याला नस्य देऊ शकतो. आणि मेन म्हणजे सर, तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर अशा व्यक्तींच्या आहारामध्ये गडबड असते, यांना पचनाच्या समस्या असतात आणि यांच्या जेवणाच्या ज्या वेळा असतात त्या व्यवस्थित नसतात. राईट. यांची मुळात पचन संस्थात गडबडी झालेली असते, त्यामुळे ते ह्या परिस्थितीमध्ये लँड झालेले असतात. म्हणजे जर पचन संस्था जर चांगली झाली तर कुठेतरी रागावर नियंत्रण येऊ शकतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो सर, नक्कीच. कारण की सगळ्या गोष्टींचं मूळ किंवा आयुर्वेदाची जी चिकित्सा आहे ती सगळी अग्निसंस्थेला धरून आहे. तुम्ही अग्नी जर व्यवस्थित केला, पचनसंस्था जर सुधारली तर ते आजार मानसिक असू दे, शारीरिक असू दे, सगळ्यांचे सोल्युशन आपल्याला तिथून मिळतात. पण असं म्हटलं जातं की मांसाहार करू नये किंवा मांसाहार केल्यानंतर तामसी वृत्ती वाढते किंवा मग शाकाहारी माणसांमध्ये पण असे गुण दिसतात. मग तुम्ही याबद्दल काय सांगाल? हो सर, छान प्रश्न आहे तुमचा. मांसाहार तर खरं आयडियली तसा तो पचण्यासाठी पण जड आहे, त्यासाठी तो करायला नको. आणि शाकाहारी लोकांनाही राग कंट्रोल होत नाही असं आपण बघतो. तर पुन्हा मी तेच सांगेन तुम्हाला की ह्या भावनांचं मॅनेजमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण आपल्याला कुठेच दिलं जात नाही. ना शाळेत शिकवलं जात, ना आपल्याला कधी पॅरेंट्सने आपल्या शिकवलं की राग आल्यावर नक्की काय करायचं, भीतीला नक्की फेस कसं करायचं, याचं प्रशिक्षण आपल्याला मुळात कुठेच मिळालेलं नसतं. म्हणून तर आता काउन्सिलर्सची गरज आहे, हिप्नोथेरपीची गरज आहे. मग यांच्याकडे जाऊन आपल्याला ती सोल्युशन्स घ्यायला लागतात. म्हणजे जे काही क्लायंट येतात तुमच्याकडे, ज्यांना चिडचिड होते किंवा स्ट्रेस येतो, तर त्यावेळेस ते तुमच्याबरोबर व्यक्त होतात का की बाबा मला नाही याच्यातून पूर्णपणे बाहेर पडायचं आहे? मग काउन्सिलिंगमध्ये असं काय सांगता की त्यांना त्या पुढच्या गोष्टी करण्याला म्हणजे करणं योग्य आहे हेही त्यांना समजणं गरजेचं आहे? हो सर, नक्कीच. क्लिनिकमध्ये असे पेशंट बघायला मिळतात किंवा असे रुग्ण येतात की बऱ्याच वेळा त्यांच्या आजाराचं कारण त्यांच्या भीतीमध्ये किंवा रागामध्ये असतं. तर अशा व्यक्तींसाठी आपण ओंकार साधना आणि चक्र बॅलन्सिंग याच्या कार्यशाळा चालवतो, याचे वर्कशॉप घेतो आणि त्याबरोबर आपण त्यांना शिरोधारा, बस्ती यासारखे पंचकर्म पण करून घेतो. त्यानंतर आपण त्यांच्या आहाराचं नियोजन करून देतो. जास्तीत जास्त सात्विक आहार कसा जाईल त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये, आहाराच्या वेळेचं नियोजन करून देतो. तर या पद्धतीने आपण काम केलं तर त्याच्या बऱ्यापैकी मानस जी विकृती आहे त्याच्यामध्ये आपल्याला मदत करता येते. आता
तुम्ही बोलता बोलता पंचकर्म म्हटलात, ते पंचकर्म कधी करावं आणि त्याचा इफेक्ट साधारण किती दिवस राहू शकतो? जसं कार सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं सर, कार स्मूथ चालण्यासाठी, तसंच आपलं शरीर जे आहे ते स्मूथ चालण्यासाठी त्याची सर्व्हिसिंग म्हणजे पंचकर्म आहे. तर पंचकर्मामध्ये बस्ती चिकित्सा जी आहे ती पावसाळ्यात केली जाते. विरेचन चिकित्सा जी आहे ती साधारणतः शरद ऋतूमध्ये केली जाते आणि वमन जे आहे ते वसंत ऋतूमध्ये केलं जातं. याचा इफेक्ट म्हटलं तर सर दरवर्षी आपल्याला कार सर्व्हिसिंग करून वर्षातून घ्यायला एकदा लागते. करायलाच तर पाहिजे. वर्षातनं एकदा हे केलं पाहिजे, कारण की सर आपली लाईफस्टाईलच आता इतकी बिझी आहे किंवा थोडी विचित्र आहे की आपल्याला बाहेरचं खाणं भाग पडतं कधीतरी, आपल्याला जेवणाच्या वेळा सांभाळता येत नाही. तर ह्या सगळ्या प्रोसेसमधनं कुठे ना कुठेतरी टॉक्झिन्स हे आपल्या शरीरामध्ये ॲक्युम्युलेट होत असतात आणि ते वेळोवेळी क्लीन करणं तेवढंच गरजेचं आहे. तो कालावधी साधारण किती असतो, कसा असतो? साधारणतः बस्ती जो आहे सर तो 8 ते 16 दिवसापर्यंत आपण देतो. हा, म्हणजे तिथे मुक्कामी यावं लागतं, राहावं लागतं? नाही सर, मुक्कामी येण्याची गरज नसते. तर आमच्याकडे म्हणजे जे व्यक्ती किंवा रुग्ण जे येतात ते सकाळी येऊन सकाळी आणि संध्याकाळी अशा दोघे वेळेला या थेरपीज चालतात. 1 तासाची थेरपी असते. त्यांना फक्त आपण आहार काय घ्यायला पाहिजे त्या काळामध्ये त्याचं मार्गदर्शन केलेलं असतं. वेळांचं नियोजन केलेलं असतं. ते येतात, चिकित्सा घेतात आणि त्याच्यानंतर घरी जातात. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत येतात. म्हणजे तुम्हाला तिथे स्टे केलाच पाहिजे असं नाही आहे, कारण की सगळ्यांनाच स्टे करणं पॉसिबल नाही आहे. मग कोणी हे कर्म करणारच नाही. त्यातल्या त्यात आपण असं प्रयोजन करतो की तुम्ही ॲटलिस्ट 1 तास तरी या. या 8 दिवसामध्ये तुम्ही हलका आहार घ्या, जी काही औषधं दिलेली आहेत ती व्यवस्थित घ्या आणि एवढ्याने सुद्धा खूप छान रिझल्ट्स मिळतात आपल्याला. म्हणजे समृद्ध आणि सुखी आयुष्य जर जगायचं असेल तर वर्षातून एकदा आपल्या या गाडीचं सर्व्हिसिंग करणं गरजेचं हो, आहे. नक्कीच नक्कीच. आपण पाहिलं तर वेद, पुराण, रामायण, महाभारत आणि आता कलियुग, तर तेव्हापासून काहीतरी एक दिनचर्या ठरलेली होती आणि ही दिनचर्या सर्वसामान्यांना सहज तुम्ही जर सांगू शकलात आपल्या प्रेक्षकांना की ही दिवसभराची ती कशी असावी आणि ऋतूनुसार कशी असावी आणि त्यासाठी काही उपाय असतील किंवा सहज करता येईल, तर असं जर सांगितलं तर थोडं छान होईल. नक्कीच सर. आपण आयुर्वेद तर तसा प्रकृतीप्रमाणे आपण प्रत्येकाला वाताप्रमाणे वेगळा, पित्ताप्रमाणे वेगळा आणि कफाप्रमाणे वेगळा असं सांगत असतो. पण आपण आज एक जनरल चर्चा करूयात ह्याच्यावर आणि एक जनरल साधारणतः कसा आहार असला पाहिजे, कसं प्रयोजन असलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊयात. तर सकाळी आपण ब्रह्ममुहूर्ताबद्दल जाणून घेतलं. तर दंतधावनाबद्दल आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे की कटू, तिक्त आणि कषाय हे 3 रस आपण वापरले पाहिजे दात घासण्यासाठी. तर मुळात ह्या रसांनी बनलेलं दंतमंजन आपण ते वापरलं पाहिजे आहे. यामुळे तुमच्या दातांचं आरोग्य, हिरड्यांचं आरोग्य व्यवस्थित राहतं. पूर्वीची लोक बघा अजूनही म्हणजे जर गावाकडे गेलो तर लिंबाच्या काडीने दात घासतात. हो हो हो, बरोबर, अगदी बरोबर. निंब हा कडू आहे. त्यामुळे जे काही बॅक्टेरिया असतात ते कमी करण्यासाठी, ती ग्रोथ कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि त्यानंतर जे कवल आणि गंडूश म्हणजे आजकाल प्रचलित असलेलं ऑइल पुलिंग, तर त्याच्याने सुद्धा ओव्हरऑल तुमचं शरीर डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. हिरड्यांचं आरोग्य सुधारतं, दातांचं आरोग्य सुधारतं. तर ह्या गोष्टी आपण ॲटलिस्ट करू शकतो, ह्या केल्या हे पाहिजे. झालं सकाळचं, पण दिवसभराचं काय? सर दिवसभरात मग आता आपण जनरल उपायही जाणून घेऊयात. तर सकाळी साधारणतः 20 ते 30 काळ्या मनुका रात्री भिजत घातलेल्या आपण घ्यायला पाहिजे आहे. शक्य झालं तर 1 चमचा साजूक गाईचं तूप गरम पाण्यातनं घ्यावं, जेणेकरून आपलं बॉयल मुवमेंट जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. शरीरातला वाताचा जो येणारा कोरडेपणा आहे, रुक्षपणा आहे, तो कमी होण्यासाठी मदत होते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्की करू शकतो. आणि नाश्त्यात जर बघितलं आपण तर नाश्ता प्रत्येकाने केलाच पाहिजे असं नाही आहे. जर आपल्याला आधी व्यवस्थित पोट साफ झालेलं नसेल आणि भुकेची संवेदना जागृत झालेली नसेल तर त्यावेळेला आपण साळीच्या लाह्या घेऊ शकतो. त्यानंतर आपण डाळिंबाचे दाणे असतील किंवा कुठलंही फळ असेल यासारखा हलका आहार घ्यावा. आणि जर भूक लागलेलीच असेल तर मुगाचं धिरडे आहे, उपमा आहे, तर यासारख्या गोष्टी आहारामध्ये घ्याव्यात. बऱ्याचदा भूक कंट्रोल होत नाही
तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? हां सर, भूक कंट्रोल होत नाही, त्याच्यामागे त्या व्यक्तीने 2 जेवणामधला गॅप वाढवलेला असतो. तर तो गॅप वाढू नये आणि अशा व्यक्तींनी तूप जास्त सेवन करावं. अच्छा, म्हणजे तूप जास्तीत जास्त तिच्या सेवनात असावं. हो, हो, मग हो. गाईचं की म्हशीचं? तूप सर गाईचं आहेच, पण गीर गाईचं तूप, जर देशी गाईचं तूप आपल्याला मिळालं तर शक्यतो त्याला प्रेफरन्स द्यावा. बऱ्याचदा आता ही तुपं मिळणं अवघड आहे किंवा त्याचे चार्जेस तसे असतात, तर एक सर्वसामान्यांसाठी म्हणजे गाईचं दूध घेतलं तरी हरकत नाही तसं. हो सर, जर तूप आपल्याला असं वाटतं की नाही होते आपल्याला मॅनेज करणं, तर नारळाचं लकडी घाण्याचं तेल तेही आपण घेऊ शकतो. अच्छा, हे खूप छान आहे, म्हणजे लोकांना अगदी परवडण्यासारखं सुद्धा आहे. हो 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 आणि त्याचाही फायदा तेवढाच असणार आहे. हो हो, त्याचाही फायदा तेवढाच असणार आहे. आता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण कसं असावं? सर, दुपारचा आहार हा शक्यतो आपण 2 वाजेच्या आत घेतला पाहिजे आहे, कारण की 10-2 हा पित्ताचा काळ सांगितला आयुर्वेदाने. तर त्या काळामध्ये त्या अग्नीला आपण शांत केलं पाहिजे आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये आपण शक्यतो ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी, भाजी, कोशिंबीर आणि डाळ ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. षड्रसात्मक आहार असला पाहिजे. त्याच्यासोबत जवसाची चटणी असेल, कारळ्याची चटणी असेल, या पद्धतीचा आहार घ्यावा. म्हणजे पूर्वीचा जो काळ होता, ही लोक शेतकरी म्हणा किंवा गावाकडची लोक म्हणा, त्यांच्या जेवणामध्ये चटण्या वगैरे हे असायच्यात पहा. हो हो आणि त्या शरीरासाठी गरजेचं आहे, हो हो, म्हणजे अगदी. त्याच्यामधून काही. हां, पण याच्यामध्ये बऱ्याचदा लोकांना आता अशी काही म्हणजे येतात क्लायंट किंवा तुमच्याकडेही येत असतील की सगळा आहार बरोबर आहे, पण तरीही ॲसिडिटी त्रास आहे. ॲसिडिटी ही कशामुळे, नेमकं काय? म्हणजे त्याला झोपेमुळे त्याला काही हे आहे का, जेवणामुळे? कारण बरेचसे लोक करतात पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पालन करत असतात, म्हणजे हे क्रोनिकवर गेलेलं आहे असं समजायला हवं. बऱ्याच वेळा असं आपल्याला दिसतं की आहार व्यवस्थित घेतला जातोय तरीही ॲसिडिटी असते. तर अशा केसेसमध्ये स्ट्रेस फॅक्टर पुन्हा ट्रिगर करणारी गोष्ट असते त्या व्यक्तींमध्ये, आणि 2 जेवणामधला जो गॅप आहे तो वाढला की ॲसिडिटी होण्याचे चान्सेस असतात. दुसरं, उभं राहून जेवणं किंवा फास्ट जेवण करणं हे सुद्धा टाळायला पाहिजे. ॲसिडिटीचं एक कारण असतं. तर शक्यतो 32 वेळा चावून खाणे असं जर म्हटलेलं आहे, तर हळूहळू जेवण केलं पाहिजे. शक्यतो टी व्ही, मोबाईल ह्या गोष्टी नको जेवताना, शांत जेवण करावं. तेवढे आणि पेशन्स राहायला पाहिजेत. 32 वेळा चावणं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते पेशन्स कसे, म्हणजे एक घास तेवढा वेळ म्हणजे एक साधारण किती तासाचं किंवा किती मिनिटापर्यंत ते जेवण केलं पाहिजे? याच्यासाठी सर साधारणतः अर्धा तास तरी लागतो या अच्छा, म्हणजे पद्धतीने अर्धा जेवण तास केलं तुम्ही तर. शांतपणे जरी जेवण केलं तरी हो तुम्हाला हो, त्याचा बेनिफिट मिळू तुम्ही शकतो. तेच आहे सर, त्या व्यक्तीला प्रायोरिटी काय आहे, ही ॲसिडिटी घेऊन आयुष्यभर जगायचं आहे की लाईफस्टाईल करेक्ट करून आपल्याला बरं व्हायचं आहे, ही प्रायोरिटी आता ज्याने त्याने ठरवायला हवी. खूप चांगली माहिती तुम्ही देताय, प्रेक्षकांनाही आवडणारच आहे. तर आता आपण एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मॅक्झिमम लोकांमध्ये तो आढळला जातो की पित्तामुळे जे काही त्रास होतात, तर हे पित्त कोणकोणत्या प्रकृतीमध्ये आणि कसं त्याला आपल्याला बाजूला ठेवता येईल, तर काय सांगा? हो सर, पित्तासाठी आपण आता एक जनरल उपाय बघूयात. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तसं रोज 25 ते 30 काळे मनुके रात्री भिजत घातलेले खावे, तूप घ्यावं आणि सोलकढी किंवा आमसुराचं सार हे पित्त कमी करणारं आहे, तर यासारख्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. साळीच्या लाह्या ह्या पित्ताचं शोषण करून घेतात, त्यामुळे सकाळी 10 वाजेला जर तुम्ही साळीच्या लाह्याचा चिवडा करून खाल्ला किंवा साळीच्या लाह्या पाण्यामध्ये उकळून ते पाणी पिलं तर याच्याने ॲसिडिटी कमी व्हायला मदत होत असते. तर सगळ्यात जास्त आता भेडसावलेला जो आजार आहे तो म्हणजे शुगर आणि BP. तर शुगरमध्ये लोकांना आपण पाहिलं तर त्यांना सारखं गोड खावंसं वाटतं, सारखं क्रेविंग होत असतं, तर याच्यावर त्यांचं कंट्रोल होत नाही आहे. तर त्यासाठी नेमकं काय, म्हणजे आपण त्यांचं क्रेविंग बंद करण्यासाठी काही औषधं देतो का, किंवा काही वेगळ्या टेक्निक्स आहेत का, किंवा काही वेगळा आहार आहे का, तर त्याबद्दल काय सांगाल? हो सर, नक्कीच आपण याच्यासाठी सर पंचकर्म करून घेतो. जे लाईफस्टाईल ओरिएंटेड डिसीजेस आहेत, जसं थायरॉईड आहे, शुगर आहे, BP आहे, याच्यासाठी आपण पंचकर्म करून घेतो. आधी शरीराची शुद्धी करून घेतो आणि त्यानंतर आपण त्यांना
औषधं देतो सुरुवातीला आणि त्यानंतर आहार विहार याचं मॅनेजमेंट करून देतो. तर जसे नॅचरल स्वीटनस म्हणजे ज्याच्यामध्ये खजूर आहे, मनुका आहे, अंजीर आहे, यासारखे पदार्थ ते कधीतरी घेऊ शकतात, म्हणजे जेणेकरून जे गोडचं क्रेविंग होतं ते सॅटिस्फाय होऊ शकतं. बऱ्याचदा आपण पाहिलं तर कमी वयामध्ये हाडं दुखणं किंवा वृद्धांमध्ये ज्येष्ठांमध्ये की गुडघे दुखणं किंवा कंबर दुखणं सांधेदुखी हे ज्या काही समस्या आहेत तर यावर आपल्याकडे काही आयुर्वेदानुसार घरच्या घरी यांना काही उपाय आहेत का किंवा बऱ्याचदा ते सगळं करून पाहतात तरी त्यांना फायदा होत नाही तर अशा वेळेस त्यांनी काय करावं? छान प्रश्न आहे सर. वृद्धावस्था किंवा वार्धक्य हा वाताचा काळ सांगितला आयुर्वेदाने. तर या काळामध्ये अभ्यंग नियमितपणे केला पाहिजे. साधं तिळाचं तेल असेल, महानारायण तेलासारखं तेल असेल, या तेलांनी नियमितपणे मसाज झाला पाहिजे आहे. त्यातल्या त्यातही कानाला मसाज करावा, तळपायाला मसाज करावा आणि गुडघ्यांना मसाज करावा. सगळ्यात जास्त गुडघेदुखीचा त्रास किंवा नी रिप्लेसमेंटचं प्रमाण आता वाढलेलं आहे. तर रोज जर गुडघ्यांना सूज नसेल तर साधं तिळाचं तेल घेऊन मसाज करावा आणि त्याच्यानंतर जाड मीठ किंवा वाळू त्याची पुरचुंडी बांधून तव्यावर त्याचा शेकावं, त्याला गरम करावं आणि गुडघ्यांना पूर्ण त्याचा शेक करून घ्यावा. नियमितपणे हे जरी केलं तर तिथला जो स्थानिक वात जो आहे तो कमी करण्यासाठी मदत होते. आवश्यक तो स्नेह तिथपर्यंत पोचवला जातो. तसंच वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आहारामध्ये तेलातुपाचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं पाहिजे आहे. तर इथे पुन्हा मी ते सांगेल की तूप म्हणजे ते देशी गाईचं तूप असलं पाहिजे किंवा गीर गाईचं तूप असलं पाहिजे. तर त्याचा नक्की त्यांनी उपयोग घ्यावा. तुपामुळे त्यांचं पोट न साफ होण्याची एक जी समस्या असते ती कमी होते. तसंच काळे मनुके असतील, अंजीर असेल, खजूर असेल, यासारखे पदार्थ त्यांनी घ्यावेत. आता हे गुडघेदुखी आहे आणि बऱ्याच लोक म्हणजे त्यांना ऑपरेशनचा खर्च त्यांना हे होत नाही आहे किंवा रिप्लेसमेंट असतात, नी रिप्लेसमेंट. तर अशा वेळेस आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये असं काय आहे का की आपल्याला अशा ऑपरेशन टाळता येतील आणि कुठपर्यंत ते टाळता येऊ शकतात किंवा कोणती लेवल असते की ज्याच्या पुढे आपल्याला ते ऑपरेशन टाळता येत नाही, तर याबद्दल काय सांगाल? नक्कीच सर. जेव्हा गुडघेदुखी सुरू होते की नुकताच सुरू झालेला आहे, संधिवात असेल किंवा आर्थरायटिस असेल, तर त्यावेळेला जर आपण जानुधारा असेल, जानुबस्ती आहे किंवा बस्ती आहे, यासारखे पंचकर्माच्या ट्रीटमेंट करून घेतल्या तर नक्कीच गुडघेदुखीपासून आपल्याला सुटका होते आणि नी रिप्लेसमेंटसुद्धा टाळता येते. आपण आपल्या क्लिनिकमध्ये अशा बऱ्याचशा केसेस आहेत, नी रिप्लेसमेंट थांबवलेल्या आहेत. त्यांना आपण दर 3-4 महिन्यांनी जानुधारा, जानुबस्ती आणि बस्ती यासारख्या ट्रीटमेंट करून घेतो. त्यांच्या शरीरात नॅचरल कॅल्शियम तयार व्हावं, तिथला स्नेहांश जो सांध्यामधला आहे तो टिकून राहावा, यासाठीचा आहार परत आपण त्यांना सजेस्ट करतो. जसं डिंक आहे तो घेणं, जवस आहे ते घेणं, नाचणी आहे त्याचं सेवन करणं, यासारख्या छोटे छोटे उपाय आपण त्यांना शिकवतो आणि नियमितपणे तेल लावण्यासाठी आपण देतो. गुडघ्याचा मसाज शिकवला जातो त्यांना आणि त्याला शेक कसा द्यायचा हे शिकवलं जातं. त्याच्यासोबत आपण त्यांना मर्मचिकित्सा शिकवतो की हे मर्मबिंदू तुम्ही रोज नियमितपणे स्टिम्युलेट केले की तिथला जो लोकल वात आहे तो वाढत नाही आणि सगळे दोष तिथले बॅलन्स राहतात. साधारण किती दिवसात हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो? सर, प्रत्येकाचा कालावधी बरं होण्याचा आपण असा फिक्स नाही करू शकत, कारण की तो कुठल्या स्टेजला आपल्याकडे आलेला आहे. तर प्रत्येकाच्या या स्टेजेस या वेगवेगळ्या आहेत. पण साधारणतः आपण त्याला 8 दिवसाची पहिली थेरपी देतो. जानुधारा असेल, जानुबस्ती असेल किंवा सर्वांग स्नेहसंवेदन असतं, स्टीम दिली जाते, मर्मथेरपी केली जाते, कपिंग थेरपी केली जाते. तर साधारणतः या पहिल्या 8 दिवसामध्ये 25% तरी त्रास बरा झालेला असतो आणि मग त्यानंतर आपण त्यांना गुडघ्याचे व्यायाम शिकवतो. यासारखे आपण उपाय त्यांना रिपीटेडली करायला सांगतो आणि बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊन जातं. आहारामध्ये पण आपण त्यांना छोटे छोटे बदल करायला सांगतो. जसं डिंकाचं सेवन करायला सांगतो, जवस खायला सांगतो, खोबरं असेल त्याची पेस्ट करून किंवा लापशीच्या स्वरूपामध्ये इतर पदार्थांबरोबर घ्यायला सांगतो. व्यायाम शिकवले जातात त्यांना. तसे छोटे छोटे उपाय आपण त्यांना सांगत असतो. बऱ्याचदा ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा काही क्लायंटला त्रास होतोच
मग त्यावर म्हणजे काय म्हणजे त्यानंतर आयुर्वेद काम करू शकतो? सर ऑपरेशन झाल्यानंतर तिथले जे मसल्स आहेत त्या मसलला स्ट्रेंथनिंग देण्यासाठी पुन्हा मसाज आणि शेक घेणं म्हणजे बऱ्याचदा आणि काही औषधं आपण त्यांना Right. सुचवतो. बऱ्याचदा गुडघ्यामधली गादी फाटली वगैरे असं काहीतरी मी म्हणजे हो सर, client बरोबर आहे. मग सांगतात. त्याच स्टेजला आपण जानुधारा किंवा जानुबस्ती यासारख्या ज्या लोकल ट्रीटमेंट आहेत त्या करत असतो. म्हणजे ती गादी पूर्णपणे एकजीव होते नंतर. हो, पण त्याला वेळ लागतो. पण चेंजेस होताना आपल्याला एक्सरेमध्ये दिसतात. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कॅन्सरसारखे क्लायंट भरपूर येत असतात आणि त्यांच्या इमोशन्स कंट्रोलमध्ये नसतात आणि बऱ्याचदा कॅन्सरच्या सेल्स असतात तर त्या झपाट्याने वाढत असतात. तर यावर ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल? म्हणजे कशा पद्धतीने त्या ट्रीटमेंट झाल्या पाहिजेत? नक्कीच सर. आता इथे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोघंही पॅथी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तो जेव्हा ॲग्रेसिव्ह स्टेजमध्ये कॅन्सर असतो त्यावेळेला आपल्याला नक्कीच ॲलोपॅथीच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या घ्यायलाच लागतात आणि त्याला कंट्रोलमध्ये आणायला लागतं. पण मुळात जर सर आपण बघितलं तर कॅन्सर हा व्यक्त न झालेला राग किंवा व्यक्त न केलेला स्ट्रेस किंवा व्यक्त न केलेल्या भावना ह्या त्याच्यामागे बऱ्याच वेळा मला क्लिनिकमध्ये काउन्सिलिंग करताना किंवा हिस्ट्री घेताना आढळतात. कॅन्सरचे असे काही क्लायंट आलेले आहेत का की आपल्याकडे बऱ्यापैकी रिकवर झालेत, असं एखादं काही एक्झाम्पल वगैरे असेल तर सांगितलं तर बरं होईल. कॅन्सरमध्ये सर आयुर्वेदाचा रोल असा असतो की त्यांचं जेव्हा किमोथेरपी सुरू होतं, रेडिओथेरपी सुरू होतं, त्या थेरपीजचे साईड इफेक्ट खूप असतात. तर त्यांना ते साईड इफेक्ट कमीत कमी व्हावे आणि त्यांच्या शरीराला त्या थेरपी सहन करता याव्या यासाठी आपण त्यांना काही औषधं आणि काही आहाराचं प्लॅनिंग करून देतो. तर माझ्याकडे बऱ्यापैकी पेशंटचा डेटा आहे की ज्यांना ह्या थेरपीने किंवा आयुर्वेदाच्या डाएटने औषधांनी फरक जाणवतो. म्हणजे आपल्याला किमोथेरपी ही अशा काही आयुर्वेदाने मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं आहे आणि तुमच्याही क्लायंटकडनं ऐकलं की बंद झालेल्या आहेत. म्हणजे लास्ट स्टेजचा जरी कॅन्सर असेल तरी त्याच्यावर आयुर्वेदाने पद्धतीने चांगला व्यवस्थित त्याला डाएट दिला, व्यवस्थित जर त्याला हँडल केलं तर बऱ्यापैकी असं होऊ शकतं का? हो सर, नक्कीच. पुन्हा मी तेच सांगेन की ॲग्रेसिव्ह स्टेजमध्ये आपल्याला ॲलोपॅथीबरोबर जायलाच लागतं. पण त्यानंतर पॅलिएटिव्ह केअर जी असते त्यासाठी आपण आयुर्वेदाची मदत घेऊ शकतो. मेन म्हणजे जो इमोशनल स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी तिथे हिप्नोथेरपीचा उपयोग होतो. जसं मी तुमच्याकडे सुद्धा मागे एक केस आणली होती आणि आपण ती खूप छान पद्धतीने हँडल केली हिप्नोथेरपीच्या द्वारा. जो इमोशनल रिलीज आपण करून दिला. त्यानंतर आपण त्याला जे रोज करण्यासाठीचे काही टूल्स देतो की इमोशन्स ज्या आहेत त्या हँडल कशा कराव्या त्याच्यासाठीचं आपण त्यांना प्रशिक्षण देतो. आणि प्राणायामाचा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. आपण त्यांना प्राणायाम शिकवतो कसा करायचा आणि रोज 1 ते 1.5 तास ते लोक करतात. प्राणायाम असेल, इमोशनल रिलीज असेल, या गोष्टी नियमितपणे करतात आणि याच्यातनं खूप छान रिझल्ट्सही आपल्याला मिळताना दिसतात. खूप चांगली माहिती दिली आहे. हां, पण बऱ्याचदा असं म्हटलं जातं ॲलोपॅथीमध्ये की ज्याचं पोट निरोगी त्याचं आयुष्य निरोगी. आयुर्वेदात असं म्हटलं जातं की 72,000 नाड्या तुमच्या पोटातून जोडलेल्या असतात किंवा युनानी नॅचरोपॅथीमध्ये पण असं म्हटलं जातं की तुमचा सेकंड ब्रेन म्हणजे तुमचं पोट आहे. जसं आपण सुरुवातीला सांगितलं होतं की कोणती सुरुवात आजार म्हणा किंवा जे काय असेल तर ती तुमच्या गर्भातूनच होत असते. पण मला असं विचारायचं आहे की जर गर्भातून होत असेल तर मग आपण थोडंसं एक गर्भसंस्कारावर आयुर्वेद कशा पद्धतीने काम करतं आणि हे कशा पद्धतीने करणं योग्य आहे, जरा सविस्तर माहिती दिली तर छान होईल. बरोबर आहे सर. आयुर्वेदाने गर्भसंस्काराच्या आधी बीजसंस्कार सांगितलेला आहे. बीजसंस्कार म्हणजे कन्सेप्शन पूर्वीच दोघांचे स्त्री आणि पुरुष यांची शरीराची शुद्धी करून घेणं गरजेचं आहे. तर 6 महिन्यापासूनच आपण दोघांचंही पंचकर्म करून घेतो. त्यांना एक विशिष्ट पद्धतीचं डाएट आखून देतो. व्यायाम आणि प्राणायाम याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर शरीराचं आणि मनाचं डिटॉक्स झाल्यानंतर आपण त्यांना सांगतो की तुम्ही कन्सेप्शनसाठी आता रेडी आहात. आणि मग कन्सेप्शन झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत गर्भसंस्काराचे आपण त्यांचे
क्लासेस घेतो किंवा प्रशिक्षण दिलं जातं. तर याच्यामध्ये असा विचार असतो सर की आईच्या प्रत्येक विचाराचा इम्पॅक्ट हा गर्भावर होत असतो. आई जर आधीसारखंच राग करत असेल, चिडचिड करत असेल, छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेत असेल, तर तोच परिणाम त्या बाळावर होतो आणि ते बाळ बाहेर आल्यानंतर तो याच पद्धतीने वागणार आहे. जर आपल्याला ही सायकल ब्रेक करायची असेल तर आईला तिथे मेहनत घ्यायला पाहिजे आहे. तर नक्की तिने काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण आपण देतो. मग याच्यामध्ये आपण 9 महिन्याप्रमाणे आयुर्वेदाने विविध औषधं सांगितलेली आहेत. ती औषधं आपण इन्क्लूड करून देतो. प्रत्येक महिन्यानुसार काय आहार घेतला पाहिजे. जसं एक्झाम्पल आयुर्वेदाने सांगितलं आहे की पंचमे मनः म्हणजे 5व्या महिन्यामध्ये मनाची निर्मिती होते. तर 5व्या महिन्यामध्ये आपण त्यांना सांगतो की तुम्ही मनाचे श्लोक ऐका, पसायदान ऐका. 6व्या महिन्यामध्ये बुद्धीची निर्मिती होते. तर त्या 6व्या महिन्यामध्ये आपण त्यांना सुडोकू सोडवणं असेल किंवा कलरिंग असेल, ड्रॉइंग असेल, यासारख्या गोष्टी करायला सांगतो. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे जे आपण त्यांना 6व्या महिन्यामध्ये वाचायला सांगतो. रामरक्षा स्तोत्र आहे, भीमरूपी स्तोत्र आहे, यासारखी स्तोत्र आपण ऐकायला देतो. तसंच आपण संगीत उपचार पण करून घेतो. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आपण त्यांना ऐकायला सांगतो. तसंच वेगवेगळ्या पद्धतीचे राग आपण त्यांना ऐकायला सांगतो. तर या सगळ्या पद्धतीतनं बाळावर खूप चांगले संस्कार होतात आणि असे बरेच असे उदाहरणं आपल्याकडे आहेत आज की ज्या बायकांनी गर्भसंस्कार अगदी छान व्यवस्थित फॉलो केलेला आहे. तर आज ती बाळं खूप शार्प असतात, अजिबात ती किरकिर करत नाही, सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने खातात. तर पुढची पिढी जर आपल्याला बदलवायची असेल तर आपल्याला गर्भसंस्काराकडे नक्कीच वळलं पाहिजे आहे. खूप चांगला मुद्दा आहे आणि गर्भसंस्कारामध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला जे काही बीज प्लॅन्ट होण्याच्या आधी हे जे 6 महिने असतात हे फार महत्त्वाचे असतात आणि हे समजणं लोकांना गरजेचं आहे. जसं की लोक प्लॅनिंग करतात, पण प्लॅनिंगमध्ये 1-1, 2-2 वर्षाचं प्लॅनिंग करतात. मात्र त्याच्यासाठी जशी शरीरशुद्धी तुम्ही म्हटलात, पण ते त्यांना वेळ नसतो किंवा त्यांना ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग याला असं ऑनलाईन वगैरे काही आपण यांना सजेस्ट करू शकतो का? हो सर, नक्कीच. आपण मग त्या पद्धतीने त्यांना प्लॅन आखून देतो आणि मग जवळच्या आयुर्वेद तज्ज्ञांकडे जाऊन ते बीजशुद्धी करून घेतात आणि गर्भसंस्कार आपण ऑनलाईन क्लासेस घेतो. खूप चांगली माहिती मिळाली. हां, पण आपल्या प्रेक्षकांना जर या गोष्टीसाठी जर यायचं असेल तर नेमकं त्यांनी कुठं आलं पाहिजे? तुमचा ॲड्रेस काय आहे किंवा तुमचं काही यूट्यूब चॅनल वगैरे काय आहे का? तुमची माहिती किंवा ॲड्रेस सांगा. सर, आपलं पिंपळे सौदागरला सुमेधा आयुर्वेद नावाने पंचकर्म सेंटर आहे पुणे येथे. पुण्यातच आहे. खूप चांगली माहिती दिली आणि असे तुम्ही आज इथे आलात, तुमचा अमूल्य वेळ घालवून आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांनाही कळाली किंवा याचा ते फायदा घेतील नक्कीच. मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आहारामध्ये मी बदल करायला निश्चितच मी सुरुवात करणार आहे. तर असेच काही आपल्या प्रेक्षकांचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. त्याच्यावर आपण तुम्हाला अजून काही वेगवेगळे आपल्याला मॅडमकडनं काही पॉडकास्ट अजून जर घेता आले गर्भसंस्कार वगैरे तर निश्चितच आपण घेऊ. जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. आणि आज आपल्या इथे डॉक्टर वैशाली आयुर्वेदाचार्य त्यांचा मौल्यवान वेळ देऊन आपल्या इथे आलात त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू सर, मला इथे बोलवल्याबद्दल आणि आयुर्वेद मांडण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि राजेश वाळके या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.